गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. चला कंटिन्यू करूया आपलं वर्ग समीकरणे दुसरं प्रकरण सराव संच 2.6 की यामध्ये बघा आपल्याला शाब्दिक उदाहरणं असतील, व्यावहारिक उदाहरणं की जी सोडवायची आहेत वर्ग समीकरणांच्या आधारे. ठीक आहे. या अगोदर आपण काय बघितलं तर दोन चलातील समीकरणे तयार करून आपण सोडवलेली आहेत एक्स आणि वाय स्वरूपातली. मग तशी आता इथे ही वर्ग समीकरणे बनवून सोडवायची आहेत. पण मग आता परीक्षेमध्ये लक्षात कसं घ्यायचं की दिलेलं उदाहरण हे वर्ग समीकरणानुसार असेल की दोन चलातील समीकरणानुसार. तर साधारणपणे आपण असं लक्षात घेऊ शकतो की जर दोन अटी दिलेल्या असतील तर ते आपण दोन चलातील समीकरणानुसार सोडवणार आहोत. ठीक आहे. आणि जर एकच अट असेल तर ते आपण वर्ग समीकरणानुसार करणार आहोत. जसं इथे काय म्हटलंय बघा, प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार किती आहे? 84 आहे. तर तिचे आजचे वय काढा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही एकच अट दिलेली की त्या वयांचा गुणाकार किती येतो? 84. कधी? तर प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार. म्हणजे अट आपल्याला एकच दिलेली आहे आणि आजचं वय काढायचं. आणि म्हणून सुरुवात काय करणार आपण तर प्रगतीचे आजचे वय आपण मानूया. ठीक आहे. की समजा प्रगतीचे आजचे वय काय म्हणलं आपण? एक्स वर्षे. मग गुणाकार 84 कधी येतो? तर 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार. म्हणजे आपल्याला तिचं 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं वय देखील काढावं लागेल. मग आजचं वय जर एक्स वर्ष असेल तर 2 वर्षांपूर्वी तिचं वय किती असेल? तर बरोबर 2 वर्ष काय होतील? एक्समधून कमी होतील. म्हणजे एक्स वजा 2. आणि 3 वर्षानंतर काय असेल? तर त्या आजच्या वयामध्ये 3 वर्ष आपण मिळवणार. एक्स अधिक 3. आणि मग त्यांचा गुणाकार किती घेणार? 84. आणि मग त्या ठिकाणी 2 कंसांचा गुणाकार सोडवून आपल्याला वर्ग समीकरण तयार होऊन मिळेल. बघा, प्रयत्न करा बरं. याप्रमाणे समजतंय. आता हा जो कंसांचा गुणाकार आपण सोडवला, पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला काय करणार? गुणणार. एक्सने एक्स अधिक 3 या दोन्ही पदांना गुणणार. वजा 2ने पण पुन्हा त्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणणार. म्हणजे एक्स गुणिले एक्स काय होईल? एक्स वर्ग अधिक एक्स गुणिले 3 3x. वजाने गुणतोय. वजा 2 गुणिले एक्स वजा 2x. आणि 3 2 6 धन ऋण ऋण बरोबर 84. गुणाकार 84 दिला आहे. मग आता पुन्हा या ठिकाणी काय दिसते आपल्याला? ही स्वरूप पदं म्हणजे समान चलाची पद आहेत की ज्यांची काय होईल इथे? वजाबाकी. म्हणजेच पदं काय मिळतील? एक्स वर्ग अधिक वजाबाकी किती येणार? एक्स वजा 6. आणि स्थिर पद 84 पुन्हा डावीकडे घेतलं. वजा 84 बरोबर 0. या दोन स्थिर पदांचं काय आहे? समान चिन्ह म्हणजे बेरीज होईल. किती येणार ती? 90. आणि तेच चिन्ह ठेवणार म्हणजे वजा 90. म्हणजे समीकरण काय तयार होईल? एक्स वर्ग अधिक एक्स वजा 90 बरोबर 0. आलं लक्षात? आणि मग इथे आता अवयव पद्धतीने आपण प्रयत्न करूया. 90 चे 2 अवयव. वजा चिन्ह म्हणजे काय? वजाबाकी 1 आली पाहिजे मधल्या पदा एवढी. बरोबर. आणि जर पाढेपाठ असतील तर आपण सहज सांगू शकतो 90 चे ते 2 अवयव म्हणजे 10 आणि 9. बरोबर. आणि आता चिन्ह ठरवायची आहेत. वजाबाकी बघतोय म्हणजे काय बघणार आपण? दोघांना भिन्न चिन्ह आहेत. एकाला धन एकाला ऋण. बेरीज असेल तर समान चिन्ह द्यायची. आता ही भिन्न चिन्ह म्हणजे कोणाला धन कोणाला ऋण? तर मधल्याचं चिन्ह काय म्हटलं आहे मी? मोठ्याला द्यायचं. म्हणजे तो गुणाकार वजा 90 होईल आणि ती वजाबाकी अधिक 1 येईल. म्हणजे धनचिन्ह कोणाला येणार? 10ला आणि ऋण येणार 9ला. याप्रमाणे. आणि मग ती फोड केली मधल्या पदाची. एक्स वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. 2 पदांचे गट तयार केले आणि या प्रत्येक गटातून काय होईल? आता सामायिक पद आपण बाहेर घेणार. जसं पहिल्या गटातून काय येईल? चलाचं पद येईल एक्स. आणि दुसऱ्या गटातून येतील वजा 9. याप्रमाणे. आणि मग एक्स जर आपण सामायिक काढला तर उरलेली पदं काय करणार आपण? अवयव कंसात लिहिणार. जसं एक्स वर्गातला एक्स जर कॉमन असेल तर एक्सला एक्सने गुणल्यावर एक्स वर्ग म्हणजे आतमध्ये आणखीन एक्स लिहावं लागेल. एक्स अधिक 10x मधला एक्स बाहेर म्हणून इथे किती येणार? 10. एक्स अधिक 10. आणि तेच पद कुठे मिळतील? इथे. जर आपण वजा 9 बाहेर काढतोय तर हे एक्स राहतील. बाहेर वजा आहे म्हणून हे चिन्ह बदलणार. अधिक. आणि 9 10 90. आणि म्हणून पहिल्या कंसातलंच पद दुसऱ्या कंसात सारखी मिळतील की जी
सामायिक काढून त्या पुन्हा दोन कंसांचा गुणाकार 0 म्हणजे इथे अवयव पद्धतीने आपण पुढे सोडवणार आणि 102 किमती मिळतील. बघा बरं काय मिळतात 100 किमती. बरोबर आहे. बघा 1 + 10 सामायिक कंस एकदाच, दुसऱ्या कंसात बाहेरची पदं लिहिली x - 9 बरोबर 0 म्हणजेच काय पहिल्या कंसाची किंमत तरी 0 किंवा दुसऱ्या कंसाची किंमत तरी 0. यावरून x बरोबर किती होईल -10 किंवा x बरोबर किती येतील सॉरी इथे -9 नाही येणार तर किती येतील 9. x बरोबर -10 किंवा x बरोबर 9. पण आपण काय बघतोय x म्हणजे काय तर प्रगतीचं वय आणि वय मात्र काय ऋण नसते आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो परंतु वय ऋण नसते म्हणजे x बरोबर -10 ही अग्राह्य किंमत होईल, अशक्य असेल आणि म्हणजेच x किती असेल 9. याप्रमाणे ठीक आहे की वय ऋण नसते आणि म्हणून x बरोबर -10 अशक्य म्हणून x बरोबर 9 म्हणजेच प्रगतीचे आजचे वय किती आहे 9 वर्षे. तर साधारण 2 किंवा अगदी 3 मार्कांना ही शाब्दिक उदाहरणं परीक्षेमध्ये विचारली जातात. अट ओळखायची असते आणि त्या अटीनुसार समीकरण तयार करायचं आणि मग अवयव पद्धतीनेच ते सोडवायचं. ठीक आहे पुढे जाऊया. दुसरं उदाहरण घेऊया. काय म्हटलेलं आहे 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे तर त्या संख्या काढा. आता इथे 2 संख्या शोधायच्या आहेत आणि ज्या कशा आहेत क्रमागत मात्र काय आहेत समनैसर्गिक. आता हे क्रमागत समनैसर्गिक लक्षात आलं पाहिजे की नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत बरोबर 1 2 3 4 5. ठीक आहे पण त्यांच्यात जर वर्गीकरण केलं सम आणि विषम तर समसंख्या कशी सांगतो आपण 2 4 6 8 10 बरोबर आहे. म्हणजे पहिली संख्या जर 2 असेल तर पुढची काय आहे 4 त्याच्या पुढची 6. काय लक्षात आलं तर 2 क्रमागत संख्यां समनैसर्गिक संख्यांमधला फरक कितीचा आहे 2चा. येते लक्षात 4 मध्ये 2 मिळवले तर 6 मिळते, 6 मध्ये 2 मिळवले तर 8 ही समसंख्या पुढची मिळते. म्हणजे या ठिकाणी जर एक संख्या आपण x अशी मानली तर तिची क्रमागत समनैसर्गिक संख्या काय असेल अगदी बरोबर तर 1 + 2 बरोबर. आणि म्हणून त्या 2 क्रमागत समनैसर्गिक संख्या x व x + 2 आहेत असे मानू. आणि मग आता दिलेल्या अटीनुसार त्या 2 समनैसर्गिक संख्यांच्या क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज काय म्हटलेलं आहे 244. म्हणजे दोघांचाही काय करायला लागेल वर्ग आणि मग त्यांची बेरीज. एक्सचा वर्ग कसा लिहिणार x वर्ग आणि x + 2 कंसाचा वर्ग होईल लक्षात घ्या आणि मग ती बेरीज किती लिहिणार 244. याप्रमाणे समजतंय. पहिली संख्या x चा वर्ग अधिक दुसरी संख्या आहे पुढची x + 2 कंसाचा वर्ग बरोबर 244. मग आता आपल्याला काय करायला लागेल आधी हा x + 2 कंसाचा वर्ग a + b कंसाचा वर्ग विस्तार सूत्रानुसार नित्य समानतेनुसार सोडवणार आणि मग ते संक्षिप्त रूपातलं वर्ग समीकरण तयार करणार. प्रयत्न करा बरं. बघा बरोबर आहे a + b कंसाचा वर्ग विस्तार काय आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. या 2 कंसांचा म्हणजे a अधिक b चा 2 वेळा जर गुणाकार केला तर हे नित्य समानता आपण अभ्यासलेली आहे इयत्ता 8वी 7वी पासून. ठीक आहे मग त्याच आधारे आपल्याला हे विस्तार करता येईल. बघा x वर्ग पहिलं पद आहे तिथेच. आता याचा विस्तार करणार a अधिक b नुसार. a म्हणजे x b म्हणजे 2. a वर्ग म्हणजे x वर्ग अधिक 2ab म्हणजे काय गुणाकाराची दुप्पट करायची असते 2x दुप्पट 4x आणि b चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4 बरोबर 244. कंस उघडला आणि आहे ती पद जशीच मांडली x वर्ग आहे तिथेच. पुन्हा हे अजून एक x वर्ग अधिक 4x अधिक 4 आणि स्थिर पद देखील काय घेतलं डावीकडे म्हणजे बरोबर किती लिहिणार 0. आता काय होईल x वर्ग आणि x वर्गची बेरीज आणि ते काय होईल या 2 स्थिर पदांची वजाबाकी किती मिळते बघा बरं. बरोबर आहे बेरीज येणार x वर्ग 2x वर्ग अधिक 4x आणि ही वजाबाकी किती येणार 240 मोठ्याचं चिन्ह म्हणून वजा 240 बरोबर 0. पुन्हा इथे प्रत्येक पदामध्ये किती आपल्याला 2 सामायिक दिसतोय म्हणजे दोन्ही बाजूंना जर आपण 2 ने भाग दिला 2 ने भागून आपल्याला आणखीन संक्षिप्त रूप त्या वर्ग समीकरणाचं मिळेल. काय येते बघा
बघा बरोबर आहे. 2ने भाग दिला x वर्ग राहील अधिक इथे 2ने भाग दिला 2x आणि 240च्या निम्मे 2ने भागल्यावर वजा 120 बरोबर 0. इथेही वर्गपदाचा सहगुणक 1 आहे म्हणजे अवयव कोणाचे घेणार 120चे ऋणचिन्ह आहे म्हणजे वजाबाकी 2 आली पाहिजे. मग 120चे 2 अवयव गुणाकार 120 वजाबाकी 2 आणि पाढ्यांनुसार आपल्याला ते सांगता येतात की 12 आणि 10. 12 आहे 120 वजाबाकी किती येते दोघांची 2. पण वजाबाकी केव्हा होणार समान की भिन्न चिन्ह असल्यावर तर भिन्न चिन्ह असल्यावर म्हणजे दोघांना काय आहे भिन्न चिन्ह एकाला धन एकाला ऋण. मधल्याचं चिन्ह मोठ्याला म्हणजेच ते चिन्ह असतील तर अधिक 12 आणि वजा 10 याप्रमाणे मधल्या पदाची फोड करणार आणि मग पुढच्या स्टेप्स आपल्याला माहिती आहेत की 2-2चे गट करून सामायिक पद घेणार. सामायिक अवयवानुसार आपल्याला मग पुन्हा xच्या 2 किमती मिळतील. काय मिळतात बघा बरं याप्रमाणे बरोबर आहे. अधिक 2x ची फोड काय येणार अवयवानुसार अधिक 12x वजा 10x म्हणजे समीकरण कसं मांडणार x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. 2-2चे गट बनवले. पहिल्या गटातून सामायिक घेतला x उरलेली पदं म्हणजे x अधिक 12 कंसात आणि दुसऱ्या गटातून सामायिक येणार वजा 10 आणि मग पहिलाच कंस आपल्याला मिळेल x आणि हे वजाचं आपण काय लिहिणार आतमध्ये अधिक कारण बाहेर आपण वजा ठेवतोय आणि 10ला कितीने गुणल्यावरती 120 12ने म्हणजेच पहिला कंस आपल्याला इथे परत एकदा मिळेल. जो सामायिक एकदाच लिहिणार x अधिक 12 आणि उर्वरित पदे x वजा 10 दुसऱ्या कंसात 2 कंसांचा गुणाकार 0 म्हणजे पहिल्या कंसाची किंमत 0 किंवा दुसऱ्या कंसाची किंमत 0. यावरून x बरोबर वजा 12 किंवा x बरोबर 10. आता या उदाहरणात पण काय झालं एक धन मिळते एक ऋण मिळते पण x म्हणजे काय आहे नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्या ऋण नसते म्हणजे x बरोबर वजा 12 अशक्य म्हणजे x किती असेल 10. ही झाली पहिली संख्या समनैसर्गिक आणि दुसरी काय असेल त्याच्या पुढची 2 आपण त्या 10 मध्ये मिळवले की दुसरी असेल 12. याप्रमाणे आपल्याला हे उत्तर मिळतं. याप्रमाणे अट लिहायची परंतु नैसर्गिक संख्या ऋण नसते आणि म्हणजेच x बरोबर वजा 12 ही काय असेल अशक्य आहे आणि म्हणजेच xची काय किंमत असेल पहिली 10 आणि त्यावरून पुढची संख्या x अधिक 2 म्हणजे 10 अधिक 2 12 आणि मग पुन्हा एकदा ते शेवटी विधान लिहायचं. याला देखील मार्क असतात म्हणून त्या 2 क्रमागत समनैसर्गिक संख्या 10 व 12 आहेत. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं. ठीक आहे पुढे जाऊया. ठीक आहे तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. बघा काय म्हटलेलं आहे श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडाची संख्या ही उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती. खालील प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा. आता या ठिकाणी तुमच्यासमोर ही प्रवाह आकृती मी काढलेली आहे म्हणजे साधारणपणे कृतीप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं की त्यांनी आपल्याला साधारण क्ल्यू हिंट दिलेली आहे की कशा प्रकारे तुम्ही ते सोडवू शकता. की जसं या ठिकाणी उभ्या रांगेतील झाडांची संख्या x मानली का कारण पुन्हा उदाहरण बघा काय म्हटलेलं आहे आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5ने अधिक आहे. म्हणजे आडव्या रांगेत किती आहेत उभ्या रांगेपेक्षा 5ने जास्त आहेत पण मग उभ्यात किती माहिती आहे का नाही आणि म्हणून उभ्या रांगेतील झाडांची संख्या काय केली x मानली. म्हणजेच आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती होईल 5ने अधिक म्हणजेच x अधिक 5. त्यानंतर एकूण झाडे किती एकूण झाडांची संख्या पण आपल्याला दिली आहे बघा किती दिली आहे किती 150 बरोबर. आणि मग यावरून काय म्हटले त्यांनी वर्ग समीकरण तयार करा आणि ते वर्ग समीकरण सोडवून xची किंमत मिळवा. त्यावरून उभ्या रांगेतील झाडांची संख्या मिळेल कारण उभ्या रांगेतील झाडांची संख्या म्हणजे कोण आहे x म्हणजे ही xची किंमत म्हणजेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या आणि त्याच्यात जर 5 मिळवले तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या देखील मिळेल. पण मग आता वर्ग समीकरण करण्यासाठी या वरील प्रमाणे कसं सूत्र वापरता येईल त्यासाठी पुन्हा जरा लक्ष द्या या ठिकाणी की समजा याप्रमाणे मी ती रचना एक काढली बिंदू काढलेले त्या ठिकाणी आडव्या ओळीमध्ये किती आडव्या ओळी आहेत तर 5 आणि प्रत्येक ओळीमध्ये किती बिंदू आहेत तर 4 आणि तसेच उभी रांग जी आहे उभी ओळ
किती उभ्या ओळी आहेत 4 आणि प्रत्येकी बिंदू किती आहेत 5. आता हे एकूण बिंदू किती तर हे आपण मोजून देखील काढू शकतो की जसं उत्तर किती मिळेल बघा मोजल्यानंतर तर ते असेल 20. पण मग आता हे प्रत्येक बिंदू न मोजता आपल्याला आणखीन सोप्या प्रकारे हे 20 किंमत कशी मिळते तर ह्या ज्या आडव्या ओळी आहेत या प्रत्येक आडव्या ओळीतील बिंदूंची संख्या किती आहे 4 आणि उभी ओळ आहे या प्रत्येक उभ्या ओळीतील बिंदूंची संख्या किती आहे 5 म्हणजे 4 गुणिले 5 आडव्या ओळीतील बिंदू संख्या गुणिले उभ्या ओळीतील बिंदू संख्या यानुसार आपल्याला ती किंमत 20 मिळते. मग तेच सूत्र आपण इथे लावणार की त्या झाडांची जी रचना आहे ती याप्रमाणेच असणार आहे आडव्या रांगेत आणि उभ्या रांगेत. म्हणजे उभ्या रांगेतील झाडांची संख्या गुणिले आडव्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर एकूण झाडांची संख्या असं आपल्याला सूत्र मिळतं. आणि मग त्यावरून आपण वर्गसमीकरण तयार करू शकतो या दोघांचा गुणाकार करून. बघा किती येतोय तो याप्रमाणे x गुणिले x अधिक 5 बरोबर एकूण झाडांची संख्या 150. xने प्रत्येक पदाला गुणणार x वर्ग अधिक 5x 150 डावीकडे घेतले वजा 150 बरोबर 0 वर्गसमीकरण मिळालं. अवयव पद्धतीने 150चे 2 अवयव वजा बाकी 5 आली पाहिजे आणि म्हणून ते अवयव असतील 10 आणि 15. वजाबाकी म्हणजे भिन्न चिन्ह असणार आहेत. मधल्या संख्येचं चिन्ह मोठ्या पदाला आणि म्हणजेच धनचिन्ह येणार 15ला आणि उरलेलं ऋणचिन्ह येणार 10ला. आणि मग याप्रमाणे मधल्या पदाची म्हणजे 5xची फोड करून 2-2चे गट बनवा आणि xच्या 2 किमती काय मिळत आहेत त्या बघा. सोडवा बरं याप्रमाणे बरोबर आहे. 5xची फोड कशी केली वजा 10x अधिक 15x समीकरणाची मांडणी केली x वर्ग वजा 10x अधिक 15x वजा 150 बरोबर 0. पुन्हा इथे 2-2चे गट बनवून प्रत्येक गटातून सामायिक पद आपण घेतलं. जसं पहिल्या गटातून येणार x उरलेली पदं x वजा 10 कंसात इथून येणार अधिक 15 आणि उरलेली पदं मग येणार x. आता इथे हे वजाच राहील कारण बाहेर आपण धन ठेवलेला आहे आणि 15ला कितीने गुणल्यावर 150 तर 10ने म्हणजे जो पहिला कंस आहे तोच आपल्याला इथे मिळेल. जसं या आधी पण सांगितलं आहे की पहिला जो कंसातली जी पदं असतील तीच आपल्याला इकडे मिळणार आहे ते लक्षात घ्या. जर ती बदलत असतील किंवा वेगळे येत असतील तर याचा अर्थ आपण कुठेतरी चुकतोय असं समजायचं. x वजा 10 पहिला कंस सामायिक उरलेली पदं x अधिक 15 दुसऱ्या कंसात बरोबर 0 म्हणजेच पहिल्या कंसाची किंमत 0 किंवा दुसऱ्या कंसाची किंमत 0. यावरून x बरोबर 10 किंवा x बरोबर किती होतील वजा 15. पण x म्हणजे काय आहे झाडांची संख्या. मग झाडांची संख्या ऋण असेल का तर नाही म्हणून x बरोबर वजा 15 अशक्य. म्हणून x बरोबर किती असतील 10 म्हणजेच इथे किती येणार x बरोबर 10 म्हणजेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती असेल 10. आणि मग यावरून आडव्या रांगेतील झाडांची संख्या म्हणजे x अधिक 5 म्हणजेच 10 मध्ये 5 मिळवणार. आडव्या रांगेत किती असेल 15 झाडं. या बरं याप्रमाणे की झाडांची संख्या ऋण नसते म्हणून x बरोबर वजा 15 अशक्य म्हणजेच x बरोबर 10 म्हणजेच उभ्या रांगेतील झाडाची संख्या पण किती असेल 10. आता ही जी प्रवाह आकृती आहे तर अशी प्रवाह आकृती काढून त्याच्यामध्ये या किमती लिहायच्या आणि हा जो भाग आहे हा देखील तुम्हाला त्याच्याच खाली सोडवणं अपेक्षित आहे. हा रफमध्ये नाही करायचा लक्षात घ्या की ते सोडवण्याचा भाग देखील त्या प्रवाह आकृतीच्या खाली सोडवायचं आणि त्या ज्या किमती येतील त्या चौकटीमध्ये लिहित जायच्या. जसं आडव्या रांगेतील झाडांची संख्या चौकटीतच x अधिक 5 म्हटलं एकूण झाडं दिलेली आहेत 150. मग वर्गसमीकरण काय तयार होतं ते इथे बघितलं आणि मग ती मांडणी पुन्हा त्या चौकटीत केली. वर्गसमीकरण सोडवलं त्यावरून xची किंमत चौकटीत लिहिली आणि मग उभ्या रांगेतील आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या तिथे लिहिली. तर असं देखील प्रवाह आकृती आपल्याला ही 3 मार्काला विचारली जाऊ शकते. ओके पुढे जाऊया. ते चौथं उदाहरण घेऊया. काय म्हटलंय बघा विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे तर त्यांची आजची वये काढा. आता या ठिकाणी 2 मित्र विवेक आणि किशोर यांची आजची वय आपल्याला काढायची आहेत की ज्याच्यामध्ये विवेक किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हटलेला आहे. मोठा कोण आहे विवेक. कोणापेक्षा किशोरपेक्षा. किशोरचं वय माहिती आहे का आपल्याला तर नाही. म्हणजे आपण काय होईल आपल्याला सोयीचं किशोरचं वय जर आपण आधी मानलं x वर्ष
तर विवेकचं वय किती होईल, त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे बरोबर x अधिक 5 याप्रमाणे. समजलं. आता दिलेल्या अटीनुसार काय म्हटलेलं आहे, त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय की ज्यांचा गुणाकार किती येतो 1. जसं 5 असेल तर 5चा गुणाकार व्यस्त काय येणार 1/5. 10चा गुणाकार व्यस्त काय येणार 1/10. मग xचा गुणाकार व्यस्त काय येणार 1/x. आणि तसाच याचा देखील गुणाकार व्यस्त 1/x अधिक 5. आणि मग त्यांची बेरीज किती घेणार आपण 1/6. म्हणजे बरोबर समीकरण. समजलं. याप्रमाणे. आता या ठिकाणी काय करूया, छेद समान नाहीत म्हणजेच डावी बाजू आपण काय करणार आधी तिरकस गुणाकार करून सोपं रूप देणार. म्हणजेच x अधिक 5ने 1ला गुणलं म्हणजे तेच पद येणार x अधिक 5 अधिक या xने 1ला गुणलं 1 गुणिले x भागिले छेदांचा गुणाकार लिहिला x गुणिले x अधिक 5 बरोबर 1/6. आता हे जर वरती आपण अंश सोडवला तर इथे x आहे अधिक x किती होईल बघा. समजलं. x आणि x 2x अधिक 5 भागिले छेद तसाच ठेवला बरोबर 1/6. आणि मग पुन्हा इथे तिरकस गुणाकार करून आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येईल. बघा लक्ष द्या. याप्रमाणे तिरकस गुणाकार एकाने काय करणार छेदाला म्हणजे x गुणिले x अधिक 5ला गुणलं एकाने गुणतोय म्हणजे तेच पद राहणार बरोबर 6ने अंशाला 2x अधिक 5ला गुणूया म्हणजेच दोन्ही पदांना गुणावं लागेल 6ने. पुढे कंस सोडवला x गुणिले x वर्ग x गुणिले x वर्ग अधिक x गुणिले 5 5x बरोबर 6ने गुणणार 6 दुणे 12x अधिक 6 पंचे 30. ही दोन्ही पदं काय घेतली डावीकडे म्हणजेच काय येणार x वर्ग अधिक 5x वजा 12x वजा 30 बरोबर 0. दोघांची चिन्ह बदलणार. पुन्हा इथे दोन स्वरूप पदं दिसत आहेत. आता इथेच गट पाडायचा नाही लक्षात घ्या कारण हे अवयव नाही आहेत. आपल्याला हे आधी सोडावं लागेल म्हणजेच किती येणार ते भिन्न पदांची वजाबाकी 7x वजा 30 बरोबर 0 आणि मग 30चे अवयव वजाबाकी 7 बघणार. आता असे दोन अवयव की गुणाकार 30 आणि वजाबाकी 7 म्हणजेच ते तर ते अवयव 10 आणि 3 आणि वजाबाकी म्हणजे भिन्न चिन्ह मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला म्हणजेच वजा 10 अधिक 3. याप्रमाणे मधल्या पदाची फोड केली आणि पुढे सोडवलं x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. प्रत्येकी 2-2 पदांचे गट तयार करून सामायिक पद बाहेर काढलं. या पहिल्या गटातून सामायिक x कंसात येणार x वजा 10 अधिक दुसऱ्या गटातून सामायिक किती येणार 3 उरलेली पदं कंसात x वजा 10 म्हणजेच हा पहिलाच कंस इथे मिळाला जो सामायिक लिहिला आणि उरलेली पदं x अधिक 3 दुसऱ्या कंसात गुणाकार स्वरूपात बरोबर 0. म्हणजेच दोन कंसांचा गुणाकार 0 याचा अर्थ पहिल्या कंसाची किंमत 0 किंवा दुसऱ्या कंसाची किंमत 0. यावरून xच्या दोन किमती मिळतील x बरोबर 10 किंवा x बरोबर वजा 3. बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या वर्ग समीकरण सोडवताना आपल्याला प्रत्येक वेळी एक धन आणि एक ऋण किंमत मिळते. त्यातली आपण ऋण अग्राह्य करतोय कारण दिलेल्या अटीमध्ये ती अशक्य असते. आता इथे पण काय बघतोय आपण तर विवेक आणि किशोरचं आपण वय काढतोय आणि वय मात्र ऋण नसते आणि म्हणजेच x बरोबर वजा 3 ही अशक्य. म्हणजेच x किती असेल 10 आणि x म्हणजेच कोण किशोरचे आजचे वय 10 वर्षे आणि म्हणून विवेकचे किती होणार 5 मिळवणार 10 अधिक 5 15 वर्षे. याप्रमाणे आपण उदाहरण पूर्ण करणार. याप्रमाणे ठीक आहे. तर अशी आपल्याला शाब्दिक उदाहरणं परीक्षेला 3 मार्कासाठी वगैरे विचारली जातात की दिलेल्या अटीनुसार वर्ग समीकरण बनवायचं आणि अवयव पद्धतीने सोडवायचं. आणि त्यातल्या त्यात आपल्याला काय लक्षात येतं की इथे एक किंमत धन आणि एक ऋण येते ज्याच्यानुसार आपण दिलेली जी आपल्याला माहिती असेल त्यानुसार ती ऋण किंमत आपण अशक्य असं म्हणणार आणि मग ती धन किंमत घेऊन आपल्याला त्या किमती काढता येतात. ठीक आहे. पुढे जाऊया. चला तर मग 5वं उदाहरण सोडवूया. काय उदाहरण आहे बघा. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. तर पहिल्या चाचणीतील गुण किती. तर या ठिकाणी दिलेले अट जी आहे की दुसऱ्या चाचणीत त्याला पहिल्या चाचणीपेक्षा 10 गुण जास्त मिळाले.
पण मग पहिल्या चाचणीत किती आहेत तर दिलेलं नाही, आणि म्हणूनच आपण सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेले गुण या ठिकाणी x मानू, आणि म्हणून दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण पहिल्या चाचणीतील गुणांपेक्षा 10ने जास्त, म्हणजेच x अधिक 10. आणि मग दिलेल्या अटीनुसार आता आपण इथे समीकरण बनवू शकतो. काय अट दिले बघा की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट, म्हणजे 5 गुणिले दुसऱ्या चाचणीतील गुण ही किती असते पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा एवढी, म्हणजेच पहिल्या चाचणीत मिळालेले जे गुण आहेत त्याचा वर्ग, हे समान आहेत. यानुसार समीकरण काय होईल बघा. बरोबर आहे, 5 गुणिले x अधिक 10 बरोबर x वर्ग. आणि आता इथून आपण काय करूया, याला सोपं रूप देऊन वर्ग समीकरण तयार करूया. ठीक आहे, सोडवा बरं. बघा बरोबर आहे, या ठिकाणी 5ने प्रत्येक पदाला गुणणार. 5 गुणिले x 5x अधिक 10 5 50 बरोबर x वर्ग. आता इथे आपण काय बदल केला तर डावीकडची दोन्ही पदं काय घेतली उजवीकडे, कारण x वर्ग जे धन आहे धनच आपण ठेवूया, म्हणजे डावीकडे काय येणार 0 बरोबर पहिलं पद x वर्ग, आणि मग ही दोन्ही पदं उजवीकडे आणलीत वजा 5x वजा 50, आणि पुन्हा आपल्या सामान्य रूपानुसार ते लिहिलं. ठीक आहे, तेच समीकरण फक्त बाजूंची अदलाबदल करून. आणि मग इथे आता नियमाप्रमाणे स्थिर पद 50 असे दोन अवयव की वजा बाकी 5 आली पाहिजे, आणि ते दोन अवयव असतील 10 आणि 5. वजा बाकी म्हणजे भिन्न चिन्ह, आणि यानुसार मग मधल्या पदाचं चिन्ह हे मोठ्या अवयवाला वजा 10 अधिक 5 अशी फोड कोणाची करणार मधल्या पदाची, गट बनवणार, आणि सामायिक अवयव काढून आपल्याला एक्सच्या 2 किमती मिळतील. बघा बरं काय येतात एक्सच्या किमती. बघा बरोबर आहे, पहिल्या गटातून सामायिक येणार x, उरलेली पदं म्हणजे x वजा 10 दुसऱ्या कंसात. पुढच्या गटातून सामायिक अधिक 5, उरलेली पदं म्हणजे x वजा 10 बरोबर 0. सारखा कंस मिळाला x वजा 10 एकदाच लिहिणार, गुणिले बाहेरची पदं x अधिक 5, दोन कंसांचा गुणाकार 0, म्हणजे पहिला कंसाची किंमत 0 किंवा दुसऱ्या कंसाची किंमत 0. यावरून x ची किंमत असेल 10 किंवा x बरोबर किती वजा 5. परंतु आपण काय शोधतोय तर त्या सुयशला मिळालेले गुण, आणि गुण हे ऋण नसतील किंवा नसतात, आणि म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणणार तर एक्सची किंमत किती असेल 10, आणि एक्स म्हणजेच काय त्याला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण 10 आहेत. ठीक आहे, याप्रमाणे की गुण ऋण नाहीत, म्हणजेच एक्स बरोबर वजा 5 अशक्य, आणि म्हणून एक्स बरोबर 10, म्हणजे सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण किती असणार आहेत तर 10. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं. यामध्ये अटींचाच विचार करून दिलेल्या माहितीनुसार आपण वर्गसमीकरण तयार करणार, आणि त्या चलाची किंमत आपण काढणार. ठीक आहे, पुढे जाऊया. 6व्या उदाहरणाकडे जाऊया. बघा आता 6 ते 10 तारांकित केलेले आहेत, म्हणजे काय तर साधारण असे काही जे स्टार केलेले असेल जे महत्त्वाची अधिक महत्त्वाची उदाहरणं आपण म्हणू शकतो की यातलं हे परीक्षेला कोणतेही एखादं उदाहरण विचारलं जाऊ शकतं. श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येच्या 10 पट अधिक 40 रुपये असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. आता हे जे मी सलग उदाहरण वाचलं त्यातून आपल्याला नीटसं लगेच कळणार नाही, पण आता त्याची फोड करून बघूया की त्यांनी काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय शोधायचं आहे. शोधायचं काय मुख्य म्हणजे की एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या, आणि म्हणून तीच संख्या या ठिकाणी आपण मानूया की श्री कासम यांनी दररोज तयार केलेल्या भांड्यांची संख्या किती आहे x, की जी ठराविक म्हणजे निश्चित आहे. आता याच्यामधून आपल्याला शोधायचं काय तर ही भांड्यांची संख्या तर शोधायचीच आहे, पण प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य पण काढायचं आहे. आणि प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य हे कसं मिळतं तर की
दररोज तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची काय 10 पट अधिक 40 रुपये. म्हणजे जर ते दररोज 5 भांडी तयार करत असतील असं जर आपण मानलं तर 5 गुणिले 10 50 अधिक 40 म्हणजे किती होणार 90 रुपये. ठीक आहे. याप्रमाणे समजा ते दररोज 10 भांडी तयार करत असतील तर भांड्यांची संख्या गुणिले 10 10 100 अधिक 40 140 रुपये. समजतो हिशोब. तर असं ते प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्याची अट दिलेली की प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य किती आहे दररोज तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये एवढं ते आहे. आणि म्हणजे यावरून त्या प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य किती असेल तर 10x अधिक 40 रुपये असेल. समजतंय. कारण दररोज किती भांडी तयार करतायत त्या भांड्यांची संख्या आहे आपण मानलेली x आणि म्हणून त्या प्रत्येक भांड्याचं म्हणजे एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती होईल 10x अधिक 40 रुपये. आता 10x अधिक 40 50x वगैरे करायचं नाही लक्षात घ्या. कारण 10x हे चलाचं पद आहे 40 हे स्थिर पद आहे म्हणजे ही बेरीज अशीच राहील. ओके. आता पुढची अट बघूया काय म्हटलेलं आहे की एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल. आता हे प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य किती आहे 10x अधिक 40. प्रत्येकचा अर्थ काय घेणार आपण इथे एका भांड्याचे निर्मिती मूल्य किती आहे 10x अधिक 40 आणि अशी जेवढी ते भांडी तयार करतील त्याचं एकूण निर्मिती मूल्य किती असेल 600 रुपये. येतो हिशोब लक्षात. म्हणजे समजा त्यांचं एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती आहे 90 रुपये आलं समजा मगाच्या उदाहरणाप्रमाणे 5 भांडी तयार केली तर म्हणजेच काय येणार 10 5 50 अधिक 40 90 रुपये झालं एका भांड्याचं. मग असं 5 भांड्यांचं कसं येणार 90 गुणिले 5 बरोबर आहे. समजा ते भांड्यांची संख्या 10 आहे मग एका भांड्याचं किती होईल 10 10 100 अधिक 40 140 रुपये एका भांड्याचं येणार. मग असं 10 भांड्यांचं किती येणार तर 140 गुणिले 10 याप्रमाणे. मग तसं प्रत्येक भांड्याचं म्हणजे एका भांड्याचं निर्मिती मूल्य जर 10x अधिक 40 असेल तर x भांड्याचं किती येणार x गुणिले एका भांड्याचं निर्मिती मूल्य. आणि अशी एकूण निर्मिती मूल्याची रक्कम किती दिली आहे त्यांनी 600 रुपये. आणि म्हणजेच ते समीकरण आपल्याला इथे बनवता येईल बघा. समजतंय. दिलेल्या अटीनुसार 600 रुपये काय आहे सर्व भांड्यांचं निर्मिती मूल्य म्हणजे भांड्यांची संख्या गुणिले एका भांड्याचे निर्मिती मूल्य काढलं तर एकूण सर्व भांड्यांचं आपल्याला निर्मिती मूल्य मिळेल. म्हणजेच किती असणार आहे ते 600 रुपये. भांड्यांची संख्या x गुणिले एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती आहे 10x अधिक 40 बरोबर 600. आणि मग आता या xने प्रत्येक पदाला गुणून आपल्याला वर्ग समीकरण मिळेल. बघा बरं काय ते वर्ग समीकरण बरोबर आहे. x गुणिले 10x वर्ग अधिक 40x बरोबर 600. स्थिरपट डावीकडे नेलं वजा 600. 10x वर्ग अधिक 40x वजा 600 बरोबर 0. प्रत्येक पदामध्ये 10 सामायिक आहे. प्रत्येक पदास 10ने भागून x वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर 0. म्हणजेच आता इथे आपल्याला स्थिर पद आहे 60. असे 2 अवयव वजा बाकी 4 आणि ते 2 अवयव म्हणजे 10 आणि 6 वजा बाकी म्हणजे भिन्न चिन्ह मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला अधिक 10 वजा 6 ही फोड करणार मधल्या पदाची. आणि मग नेहमीचं आपल्याला पद्धती माहिती आहे अवयव पद्धतीने xच्या 2 किमती मिळतील. काय मिळत आहेत किमती बघा बरं. बघा बरोबर आहे. फोड केली आपण अधिक 4x x वर्ग अधिक 10x वजा 6x वजा 60 अवयवानुसार. गट तयार केले. सामायिक अवयव घेणार. पहिल्या गटातून येणार x उरलेली पद कंसात x अधिक 10. पुढच्या गटातून वजा 6 उर्वरित पदे x अधिक 10 पुढच्या कंसात. सामायिक कंस मिळाला x अधिक 10 एकदाच घेणार आणि कंसाबाहेरील पद x वजा 6 दुसऱ्या कंसात बरोबर 0. दोघांचा गुणाकार 0 म्हणजे पहिल्या कंसाची किंमत 0 किंवा दुसऱ्या कंसाची किंमत 0. यावरून x बरोबर किती मिळाली वजा 10 किंवा x बरोबर 6. आता इथे एक धन एक ऋण येते आणि म्हणून काय म्हणणार आपण काय आहे x म्हणजे भांड्यांची संख्या जी काय नसेल ऋण नसेल आणि म्हणून x किती असेल 6. यानुसार आपल्याला दररोज तयार केलेल्या त्या भांड्यांची संख्या मिळते 6. आणि आणखीन एक आपल्याला शोधायचं आहे ते म्हणजे प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य म्हणजेच पुन्हा ती किंमत आपण इथे ठेवणार आणि
प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य आपल्याला मिळेल. बघा बरं किती येत आहे. याप्रमाणे की भांड्यांची संख्या ऋण नसेल म्हणून x बरोबर -10 अशक्य, म्हणजेच x किती आली 10, आणि x म्हणजेच काय तर श्री कासम यांनी दररोज तयार केलेल्या भांड्यांची संख्या बरोबर 6, आणि म्हणून प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य पण आपल्याला काढायचं आहे. बघा तिची किती असेल, तीच एक्सची किंमत या सूत्रात ठेवली. 10x + 40 होते, म्हणजे 10 × 6 + 40 गुणाकार आधी होणार 60 + 40 बरोबर 100 रुपये. म्हणजे एका भांड्याला किती निर्मिती मूल्य बनवण्याला किती खर्च आला, 100 रुपये. आणि म्हणून अशा 6 भांड्यांचा किती असेल तो 600 रुपये त्यांनी आपल्याला ते निर्मिती मूल्य म्हणजे तयार बनवण्यासाठी लागणारा खर्च आपल्याला दिलेला होता. तर असं देखील हे तारांकित स्वरूपातील, म्हणजे थोडंसं एक वेगळ्या स्वरूपाचं देखील आपण म्हणू शकतो. तारांकित म्हणजे अधिक तुम्हाला वेगळा विचार करून हे सोडवायचं असतं. पद्धत तेच वर्ग समीकरण तयार करायचं आणि अवयव पद्धतीने सोडवायचं. ठीक आहे. तर अशी आपण ही साधारण 6 उदाहरणं पहिली बघितली. अजूनही 4 उदाहरणं आहेत जी आपण पुढच्या तासिकेला घेणार आहोत. याच्यामध्ये जर काही डिफिकल्टी डाऊट्स असतील तर मला पर्सनल नंबरवर व्हॉट्सअप करा, म्हणजे आपल्याला गुगल मीटच्या तासिकेला ती सोडवता येतील. आणि जर समजलं असेल तर प्लीज यूट्यूब त्या कमेंट बॉक्समध्ये ओके किंवा समजलं सर वगैरे कमेंट करा, म्हणजे लक्षात येईल मला की तुम्ही ते बघितलं आणि सोडवलं आहे. तर ही उदाहरणं तुम्हाला तुमच्या वर्गपाठाच्या वहीत सोडवायची आहेत. ओके, थँक्यू, बाय बाय.